नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर बघा, झालेली सकाळ आणि सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आज म्हणजे रात्रीपासून आमच्याकडं भरपूर पाऊस झालेला आहे. कारण की म्हणजे बारीक बारीकच पाऊस चालू होता. पण मग आपल्या मालासाठी भारी आहे आणि खत ते टाकायला पण चालेल आता. कारण की चांगला पाऊस झाला आणि वावरात गेलं म्हणजे पेंट लागली इथलं तरी पाऊस झालेला आहे. रात्री 1 वाजल्यापासून चालू होता. तर सकाळी आवरलं बघा, दिदीचं सोनपापडीचं समजूचं शिवचं सगळ्यांचं. आणि कसं सोनपापडीला आणि शिवला दिदीला शाळेत जायचं राहतं, त्याच्यामुळे लवकरच आवरावं लागतं. बघा आज आम्ही पोरींसाठी काय केलेलं आहे शाळेत जाण्यासाठी. एकदम साधं सोपं आणि जुन्या पद्धतीचं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला शंभू, आंघोळ झाली? भारी वाटतं का? हां, फ्रेश फ्रेश वाटतं? किती छान 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 वाटतं. हां चला. तर पप्पा पण आले बरं दूध टाकून. आणि दिदीचं आवरे चालू. दार नाही लावलो. शर्क शर्क शर्क. बघा शंभू तर घरामध्ये आलेच नंतर लगेच कधी लावून घेतो हा ना. शंभूची पण आंघोळ झाली आणि त्याचं पण आवरलं. आणि आज आम्ही मस्त असं तिथे झाला शाळेत घेऊन जायला. कारण काल संध्याकाळी चपात्या केल्या पण सगळे दमल्यामुळं जेवढंच नाही केलं तेवढीच. पाणी बघा सकाळी सकाळी चाललेला होता ताईचं पोहे करायचे आणि कालच्या पोळ्या पण होत्या संध्याकाळच्या. आणि एकदम नरम चटक पोळ्या. कसं संध्याकाळी केलेल्या पोळ्या तर एकदम मस्त राहत्या. पण संध्याकाळी काही लई भुका नव्हत्या आणि सगळे पाहुणे पण गेले तर काल आम्हाला करमाना पण नाही घरामध्ये. त्याच्यामुळे काय सगळ्यांनी थोडे थोडे जेवण केले. आणि त्याच्यानंतर मग पटकन आवरून आणि दिदीला आणि सोनपापडीला जायचं शाळेमध्ये. त्याच्यामुळे मग मम्मी म्हणे की आज लई गडबड झाली. त्याच्यामुळे मग मम्मी पण लागलेलं आहे स्वयंपाकाला करू लागायला. तर मम्मीने तुम्ही बाकीचं आवरून घ्या. पाऊस पण बंद झाला होता. आणि आरच आणि सोनपापडीचं आवरण चालू बघा. कारण सकाळी सकाळी आज इतकी गडबड झाली कारण की सकाळी पासून पाऊस चालू होता आणि त्याच्यानंतर पाऊस अचानक बंद झाला. मग मम्मीने पटापटा तिकडून तिघी आवरून घेऊ. आणि सकाळी पण मम्मीने खूप मदत केली आम्हाला. त्याच्यामुळे आज बी आमचं खूप पटकन आवरला स्वयंपाकाचं. कारण की सकाळी सकाळी पोहे केले आणि सगळ्यांनी नाश्ता करून घेतला पोह्याचा मस्त. आणि कांदा टाकलेला परतायला. किती मोठा असा कांदा कापून दिला ताईनं मम्मीला. आणि मग मम्मीने कांदा ते परतून मस्त असं पोह्याला ओलं पाणी मारून पाणी शिपकं देऊन पोह्यामध्ये मीठ आणि हळद टाकून सगळं चुळू चुळू घेतला. तर जुन्या माणसांची पद्धत अशीच असते बघा. जुनी पद्धत तीच म्हणजे एकदम भारी राहते. जे आपल्या पोळ्यांना म्हणजे पाणी शिपकं दिलता का ते पाणी शिपकं देऊन आणि त्याच्यानंतर मीठ हळद चोळून एकदम मस्त असे खालीच पोहे मोकळे केले आणि पिवळा कलर आणला पोळ्यांना. तर पोळ्यांना बघा किती मस्त असं पिवळा कलर आला. तर कांदा एक साईडला ओढून घेतला आणि त्याच्यानंतर जिरे मोहरीची फोडणी द्यायची होती मम्मीला. तुम्ही तर बघितलेलंच मम्मीची मागची पण ब्लॉग. कारण की मम्मी जरा व्हिडिओ बनवत असला तर काही बोलत नाही. त्याच्यामुळे म्हणलं मग आता आम्हालाच बोलावं लागतं व्हिडिओ मध्ये पण. तर पण मग खरं ना जुनं ते सोनंच असतं. मम्मीच्या हातचं काही पण खाऊ द्या पण एकच नंबर लागतं खायला. कारण की मम्मींनी काही पण जरा केलं ना एकदम मस्त आणि चरचरीत एकदम भारी लागतं खायला. तर बघा मिरची ते तळून घेतली. त्याच्यानंतर शेंगदाणे टाकलेले. आणि खरंच तुम्ही दुकानच्या पोहेपेक्षा हे पोहे खाऊन पहा एकदा. एकदम भारी लागते आणि सगळेजण आवडीनं खाते. कारण की आवडीने जरा पोहे खाल्ले एकदम भारी लागते. त्या पोह्याला काय करते, त्या पोह्यापेक्षा नरम चटक आणि चवदार लागणारी असे पोहे बघा. तर बाहेर पाऊस चाललेला आहे. तर म्हणजे आज सकाळपासून तर पाऊसच काही बंदच व्हायला नाही. आणि बाजारातून ताजी ताजी कोथिंबीर आणि आपल्या घरचा कढीपत्ता आहे मस्त. आत्ताच दीदीने आणून दिला मम्मीला. त्याच्यामुळे मग मम्मीने मस्त कोथिंबीर कढीपत्ता ते टाकून कांदा ते परतून घेतला. आणि त्याच्यानंतर मी थोडीशी हळद वरून टाकायची. कारण की हळद जर टाकली ना एकदम भारी अशी पिवळा कलर येणार आहे. आपले पोहे पिवळे होऊन जातात बघा. हळद टाकल्याच्या नंतर असे पिवळे किती भारी पिवळे कलरचे पोहे झाले. आता म्हणजे भरपूर ठिकाणी पाऊस चालू असेल. कारण की आज तर आम्हाला सकाळपासून पाऊस चालू आहे. त्याच्यामुळे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा का कोणत्या कोणत्या गावाला पाऊस होतोय. आणि त्याच्यानंतर म्हणजे आता पोहे झाल्याच्या नंतर आता आम्ही धुणं आणि भांडी तर धुणच घेणार आहे. पण त्याच्यानंतर म्हणलं काहीतरी बघू आपलं स्वयंपाकाचं काही नियोजन म्हणून. आणि मग मम्मी चालला तर म्हणजे पोहे आवडत नाही जास्त. पण मग मम्मी त्या गरम गरम असले ना खात्या थोडे थोडे. पप्पा बिन मम्मी पण पप्पा आज गावामध्ये गेलेले त्याच्यामुळे काय माहिती पोहे झाल्याच्या नंतर येते की नाही लवकर घरी. आणि आता पोहे एकदम मस्त पैकी परतू राहिले मम्मी.
तर पोह्याचा वासच बघून म्हणजे इतका पोहे सगळ्यांना खा वाटले. शंभूचे पप्पा आणि आबा तर लगेच किचन मध्ये येऊन बसलेले. आणि सोनपापडी आणि आरा निघाली बघा. मम्मी म्हणजे मम्मीला तर इतकी हाऊस झाली, मम्मीने पोहे बनवून दिले. तर त्यांच्या दोघीचे 2 टिफिन घेऊन आणि सोनपापडीचं बॅग आटकून आणि दीदीचं पण. तर पप्पा घेऊन निघाले बघा. त्यांना लगेच गावामध्ये पाऊस चालू आहे त्याच्यामुळे दीदीला एकदम स्टोल ते आतरून द्यायचा, अंगावरती घेऊन द्यायचंय. आणि त्याला दोघीला सांगितलं जर्किन घाला, पण जर्किन काही घालेल नाही त्या. बघा मम्मीची तयारी कच चालू. सोनपापडीला पण बोलली नाही हवं म्हणून, आणि सर्दी होती लहान लहान लेकरं म्हणलं, त्याच्यामुळे मम्मी एकदम मस्त असं दोघीला बी स्टोल ते करून देऊ राहिल्या. आणि चाललेले आता पप्पा दीदी त्यांना घेऊन. त्याच्यानंतर बघा दोघं भाऊ किती मस्त असे जेवायला बसलेले. तर कारण की गरम गरम पोहे म्हणले ना एकदम मस्त असं लगेच खावं ते. तरी पण लिंबू नव्हतं त्याच्यामुळं नुसते पोहे खाते. तर त्यांना पण दोघांना पण इतके मस्त असे पोहे आवडले ना, ते म्हणे खरंच भारी झाले. बघा म्हणजे सकाळपासून पाऊस चालू होता, पण मग आता थोडासा उघडलेला आहे त्याच्यामुळे म्हणलं बाहेरचं पण काम आवरून घ्यावा. आज सकाळी मस्त असे चपातीचे भुगा बनवलेला होता पोहे. तर एकदम मस्त लागते खायला. आणि शंभूचे पप्पांनी आबांनी खाऊन घेतले. तर त्यांचं झालेलं आहे बघा जेवण. म्हणलं आम्ही आता जेवायच्या टायमालाच पोहे खाऊ. तर तोपर्यंत लागलेले ते आवरायला. म्हणलं कसं पाऊस बंद झालेला आहे तर भांडे धुणं ते आवरून घ्यावा, मग घरातलं काम चालूच राहतं. कसं दिवसभर बी पाऊस आला तर बाकी घरातली कामं चालूच राहते. स्वयंपाक पण करायचा आता. आणि आज आळूच्या पाण्याचे वडे आणि चपात्या बनवायचे आहे, कारण की पोहे पण आहे आणि भुसयांचे जेवण झाले. तर कसं घरी असल्याच्या नंतर काही भुका नाही लागत. दुपारी काही नवीन असं मस्त गरम गरम बनवलं तरी पण जमत. तर त्याच्यामुळे सकाळी एकाच टाइम स्वयंपाक बनवायचा आहे बघा. बघा आता सकाळचा नाश्ता ते झाला आणि आता जेवणाची तयारी चालू आहे बघा आपली. सगळ्यात मेन कसा कालच्या थोड्याशा पोळ्या उरलेल्या होत्या, त्याच्यामुळे मस्त असा भुगा बनवलेला होता. आणि आता मी मस्त बघा आळूच्या पानाच्या वड्या लावून घेऊ राहिले. आणि कसं आम्ही जास्त करून म्हणजे याच्यावरच भाजीत राहतो, तव्यावरती म्हणजे मस्त अशा उकळून निघात्या. पण आज पप्पाला आहे ना तळून वड्या खायच्या होत्या तेलामध्ये. तर मग कढईमध्ये तेल टाकलं आणि आपण जसं भज्याला पीठ काढतो तसं वड्याला लावून घ्यायचं, म्हणजे कशा एकदम चवदार लागत त्या वड्या पण. आणि याच्यासोबत जर काळ्या मसाल्याची कांदा भाजून ते करून रशी जर बनवली ना तर वड्या रशी एकदम भारी लागत त्या. पण आज नुसत्या म्हणजे म्हणजे कुरकुरीत अशा वड्या बनायच्या आपल्याला. बघा तेलात तळल्याच्या नंतर किती मस्त असा कलर येत त्याला. एक 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 म्हणजे कसं खाली पोळपाटवर वड्या लावून घ्यायच्या आणि कढईमध्ये तळून घ्यायच्या. दोन्ही पण चालू आहे. पानं कसे मोठाले मस्त. तर एक एकच वडी लावते. कोणी कोणी कसा डबल डबल वडी करतो, समजा लहान लहान पानं जर असले ना तर एकावर एक अशी वडी पण कोणी कोणी लावतं. तसं पण मग ही मोठं पान आहे त्याच्यामुळे एक एकच वडी लावली जाते. कारण मग कसं मोठं जर पान असले ना तर मग वडी ना कच्ची राहायचं, म्हणजे आतमध्ये राहतं. एक एकच वडी लावितो बघा. कारण बऱ्याच काही म्हणजे दोन दोन वड्या पण लावित असं, कारण माझी मम्मी त्या पण कधी कधी लवित राहते दोन दोन. पण मग पातळ पानं राहते ते, मग त्याची वडी पण आतमध्ये कच्ची नाही राहत, काही नाही, मस्त होती. बघा आता आलेलं आहे वावरामध्ये आणि सकाळपासून पाऊस चाललेला होता. तर कालच रोप आणलेलं आहे बघा. आणि मग म्हणलं आता रोप तर कुठं तरी लावा लागल, पण मग काय जागा बिगाडच सोडेल आपण रोप लावायला मिरच्याला. तर मग जे आपल्या भिमुगाच्या सऱ्या आहे त्याच्यामध्येच मिरच्या लावायच्या आपल्याला. चला आता सकाळपासून चाललं एक 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 कामाची गडबड आणि 2-4 दिवस रोजदार जास्त गडबड होती. आता निवांत चाललोय. आणि मग म्हणलं चला तर भुईमुगामध्ये मिरच्या लावू. तर कसं आहे आता आपण काय करू, जिथं जिथं हे झाड आहे का त्याच्यात तर लावूच, पण मग तिकडे बी एक एक सरी लावून नाही, तिकडे एक एक सरी लावू ना. मग कसं वर्षभर आपल्याला मिरच्या म्हणजे खायला भेटतील ना. मग आणि मिरची येते ना भिमुगाच्या कसं सर लावायच्या कपूची साईड ना. मग हा भिमुग पटलं तर मिरच्या राहून जाईल असं म्हणाली ना.
बघा आता आलं भुईमुगामध्ये आणि जे आपल्या कपाशी साईडला 3 सऱ्या आहे का त्या 3 सऱ्यामध्ये आम्हाला मिरच्या लावायच्या आहे. कारण की मग भुईमुग निघल्याच्या नंतर या 3 सऱ्या आम्ही तशाच सोडून देणार मिरच्याच्या, त्याच्यामुळं लावणार बघा आता. तर आता म्हणजे जे आपण कपाशी घेईल इकडल्या साईडला कपाशी आणि आता भुईमुग थोड्या दिवसातच निघून जाईल आणि मग नंतर कसा ह्या भुईमुग उपटला ना की मग हे मिरच्या साऱ्या तशाच राहतील आणि मग नंतर आम्ही मग एवढं रान सोडून आणि पलीकडलाच रान तयार करलो ऐक नाही हा वर्षभर आपल्या मिरच्या खाली देतील मग. आणि मग पाऊस पण यायला लागला आता. चांगला पाऊस आला पाहिजे का त्याची? हा ना थंडी वाजून राहिली आज. आज थंडी वाजायला साऱ्या सकाळचा आपण वरच उरायला ना. हा ना मग त्या पिशवीत किती रुपये घेऊन टाका तिकडे. हा मग जे असतं ते घेऊन टाका पण त्या साईडला कुठं आपले जे पहिल्या भाजीन ते लावलं ते पण चांगलं उतरलं बरं का. ते तिथं कलटीची भाजी उतरली. मागच्या वर्षी आपण काही लावलं नाही सगळी मका त्याच्यामुळे 25 झालती आपली. मक्का जर असली ना वावरामध्ये दुसरं काही लावताच येत नाही ना. काही लावता नाही येत ना. काय यंदा ते वालायचं वेल दोडक्याचा त्या सगळ्याला सगळं उतरले बरं का. आता जमिनीत जी म्हणजे लावलं म्हणजे येतच ना ग. हा ना मग सगळं उतरलं डांगर चक्की ते उतरली सगळे वेल उतरले. नाही मग काय होता घरचा माळा वाजता ना मग हा टेन्शन लय औषधाचे त्याच्या नाही राहत नाही फवारण्या ते एकदम मिडियम राहते त्याला. चांगली की कुट्टी चांगली निघला बोध. आता काय 4-5च बोध राहिले असं. हा ना मग आज सकाळपासून पाऊस झाला होता तर काय सुधारणाच नाही काम. हा ना हा ना तरी तिकडून दुपारी जाऊन 2 गठोडी घास आणला आम्ही. हा चांगली निघली कुट्टी. मग मोठं बोध भारी राहते. हा ना हा मग काय कुट्टी पण निघती मग काय परवडते ना. चांगली कुट्टी आहे पाना एकदम कोल्डी वल्ली सुद्धा होत नाही तर. हा चला घेते झाडून मी पण. बघा इथं आपली इथं मंदिरापाशी मोगऱ्याचं झाड आहे तर मस्त असं गावरून मोगरा आहे बघा. आणि ह्या मोगऱ्याला लय म्हणजे लय फुलं येते त्याच्यामुळे मग मी 2 काड्या तोडून आणि त्याच्यावरचे शेंडे पण कट केलेले तर ते दोन्ही म्हणजे कॅरी बॅग मध्ये लावायचे बघा. तर कॅरी बॅग मध्ये एकदम म्हणजे अशी काळी माती घेऊन आली तिकडून वावरातून आणि दोन्ही पण काड्या असे एकदम पॅक खुसून द्यायचे आपल्याला. कारण कलम घरचे जर कलम करून झाडं लावले ना तर ते पण एकदम भारी असे रोपते. बघा एक दिवस काडी एकदम पॅक खोसून द्यायची खाली आणि त्याच्यावरती नंतर मग काडीच्या वरती आपल्याला थोडंसं असं शेण लावायचं आहे. कारण शेण जर लावलं ना तर आपली जी काडी का पटकन अशी रोपती. काडी झाड आहे ना
तिकडे खरोप की नाही आहे की नाही? झाड म्हणून टाकू. घाली हो मग त्यात बाजारात टाकणार नाही शंभराची पॅन्ट नाही ती म्हणजे जे बिना कामाचे हा घालीत कोण नाही मम्मी जुने कपडे आता पवनची हे जे जुने फाट्यावर सगळे कलर बिलर लागलेले टी शर्ट तू घालायचा का आबाचा टी शर्ट ही पॅन्ट माझी नवीच आहे हा भाऊचीची ना फाटेल हॉटेल एक पॅन्ट तिकडे पाठीमागं टाक. पाणी पावसाची बरं आहे पॅन्ट नाही एक पॅन्ट तिथे पाठीमागं टाक. बाहेर सगळं आवरून घेतलं आणि आज भाऊ पण आणि शंभूचे आबा पण आवरून लागले बाहेर त्याच्यामुळे मग तर पटकन आवरून गेलं आणि मग जे आपले कपडे होते पिशवीमध्ये तर म्हणलं चला ते पण एकदम व्यवस्थित घडे घालून ठेवू कारण की आता याच्या हा हरवल्या आता नाही येत शंभूला शिवला बी नाही येत तर म्हणलं आता आवरून ठेवू आणि कसं आज पाऊस यायला त्याच्यामुळे काही वावरातले कामं नव्हते मिरच्या ते लावून आलो मग म्हणलं आता घरातला पण आवरावं लागल कपडे एका पिशेत टाकून ठेवू म्हणजे कसं बोललं तर झालं एका दिवशी लागत लागत शोध नाही हम्म